नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर हा कराड चिपळूण महामार्ग पूर्ण करा हे आदेश दिल्यानंतर या कंपनीने मात्र अतिघाई आणि संकटात नाही असं जे वातावरण या रस्त्यावर तयार केले कराड चिपळूणच्या मार्गावर तुम्ही बघू शकता की याच्या आधी याच्या एक 8-10 दिवसापूर्वी बातमी दिली त्यावेळी हे कमी प्रमाणात खचलं होतं, मात्र आता हे हळूहळू जास्त प्रमाणात खचत चाललंय। जसा पाऊस लागेल तसा हा रस्ता जास्त प्रमाणात खचत चाललाय। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला सांगावंसं वाटतंय की मी कॅमेरामॅनला विनंती करतो, या साईडला कॅमेराला विनंती करतो की जसा या साईडला रस्ता खचलाय ना तसाच आता त्या साईडला सुद्धा खचत चालले, म्हणजे दोन्ही साईडने रस्ता खचत चाललाय। तुम्ही या साईडला जी आता जी बारीकशी अशी चीर दिसते अशीच चीर या साईडला बारीक होती आणि आता मात्र या साईडला सुद्धा चीर गेले आणि याच प्रमाणात या साईडला सुद्धा चीर जाणार आहे। ही बातमी करण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की ह्या ठेकेदार काही सुधारणार नाहीत, इथले नेते मंडळी सुद्धा सुधारणार नाहीत, इथले मंत्री जे काय आहेत ते कशा पद्धतीने घेतात या जनतेला ते त्यांना माहीत आहे। फक्त मी या ठिकाणी येऊन परत बातमी करण्याचं उद्दिष्ट माझं एवढंच आहे की या ठिकाणी वाहन चालकांनी प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन किंवा सावधगिरीने या ठिकाणी प्रवास करावा। त्या प्रवाशांसाठी आज ही बातमी आहे। ही बातमी इथल्या राजकीय नेत्यांसाठी नाही, या मंत्र्यांसाठी नाही तर कुणासाठी नाही, कारण हे मंत्री कोण असतील किंवा हे ठेकेदार असतील यांना कुणा या जनतेचं काय घेणं देणं पडले नाही, म्हणून हे सगळं या पद्धतीनं या ठिकाणी ढासळत चालले। त्याच्यामुळं या सर्व गोष्टीची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी आणि प्रवाशांनी दखल घ्यावी आणि या गोष्टीचा विचार करून या रस्त्यावरून प्रवास करताना मात्र सुरक्षित प्रवास करावा। अन्यथा या रस्त्यावर कराड चिपळूण महामार्गावर यमदूत येऊन बसलेला आहे आणि हा यमदूत तुमचं कधीही प्राण घेऊ शकतो। मला माहीत आहे वाहन चालकांनी वाहन व्यवस्थित आणि सावकाश चालवतील, पण ठेकेदारांनी केलेली ही घाण मात्र तुम्हाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत, जय हिंद, जय महाराष्ट्र।